सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. कडक ठेवायचं बाळा, आवाज कडक ठेवा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसू. असो ऐसा कोठे आठवची नाही. इफेक्ट ठेव बाळा थोडासा बोलताना. असो ऐसा कोठे आठवची नाही, देही चविदेही भोगदशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसू. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. त्या ट्रबल द्या जरा. आनंदे निर्भर डुलतसू. विठाला 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 विठाला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. थोडा शार्प कमी करा. कैलास राणा शिवचंद्रमोणी, फणींद्र माथा मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भवा दुःख हारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करे संतांचा, 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 वार करे संतांचा. मस्तक हे पायावरी, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. हे पायावरी, वार करे संतांचा, वार मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरी कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग. महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न, सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंदुदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून, प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि नाम महती या ठिकाणी प्रतिपादन करतायत.
तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लतसो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातील या ठिकाणी प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज सांगतात आम्ही सतत नामस्मरण केलं आणि सतत नामस्मरण केलं आणि याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असं झाला की आमचं चित्त समाधानी झालं. लक्ष देऊन ऐका. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आणि मग नामस्मरणाचा परिणाम किंवा प्रभाव आमच्या जीवनात अशा पद्धतीने झाला की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत. तसं थोडासा इको कमी करा. असो वैसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा. आम्ही अशा अनुषंगाने परमार्थ केला की आम्ही देहात असूनही विदेही स्थितीचा अनुभव घेतला. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो विठाला. लक्ष नाही का चांगला. माझ्या दाढीकडे बघतात आल्यापासून ही दाढी काय अफजल खानाची नाही, ही महाराजांच्या माहुल्याची दाढी आहे. विठाला सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज सांगतात आम्ही सतत नामस्मरण केलं आणि सतत नामस्मरण केल्याने आमच्या जीवनात परिणाम काय झाला की आमचं चित्त समाधानी झालं. या मृत्यू लोकात या भूतलावर पाहिल्यानंतर इथं बसलेल्या प्रत्येकाला समाधान हवंय, पण समाधानी मात्र कोणी दिसत नाही. समाधानाचं साधन मात्र कोणाला कळत नाही. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गुरुजी आम्ही समाधानी झालो, पण आमचं समाधानाचं साधन वेगळं आहे आणि मृत्यू लोकातल्या मनुष्याचं समाधानाचं साधन वेगळं आहे. समाधान हे कोण्या पद्धतीनं तुकोबारायांना प्राप्त झालं मला खरं सांगा. बसलेले असे किती आहेत ज्यांचं हृदयातून उत्तर आहे की आम्ही समाधानी. जरी चेहऱ्यावरून समाधानी दिसत असते अंतरंग मात्र दुःखाने भरलेलं आहे. पण संतांचं अंतरंग ही सुखात आणि बाह्यरंग ही संत समाधानात. याचं कारण आहे संतांच्या जीवनात काहीतरी वेगळं साधन आहे ज्याच्यामुळे संत समाधानी झाले. आणि आमच्याकडे सगळं असून आमची काहीतरी जीवनात अडचण आहे. आमच्याकडे सगळं आहे, संतांकडे जे काही नाही ते आमच्याकडे सगळं आहे. तुम्हाला खरं सांगू का समाधानाचं आमच्या दृष्टीनं साधन काय? पुत्र होणं हे समाधानाचं साधन आहे. आदरणीय बाबा आणि त्यांच्या मुखातून मी रामायण ऐकताय. बाबांच्या लक्षात येईल पुत्र हिनसे मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथाला सगळं मिळालं, ऐश्वर्य संपन्न राजा दशरथ, फक्त पुत्र प्राप्त होत नाही याचं दुःख राजा दशरथाच्या हृदयात आहे. म्हणून राजा दशरथ समाधानी नाही. मग ते पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला, पुत्र प्राप्त झाला आणि मग राजा दशरथाला समाधान मिळलं. तुमचं आमचं समाधान हे व्यवहारात परमार्थात नाही प्रपंचात आहे. पण संतांचं समाधान हे खऱ्या अर्थानं प्रपंचात न असता ते परमार्थात आहे. राजा दशरथाच्या उद्गारातून पुत्र हे समाधानाचं साधन आहे. आपल्या समस्येतून पैसा हे समाधानाचं साधन आहे. पण मला खरं सांगा ज्याच्याकडे लई पैसा आहे तो खरंच समाधानी आहे का? तुम्ही टेन्शन मध्ये नाही ना आले आज नाही बघायचं इकडे लक्ष देऊ नाही का? मला खरं सांगा ज्याच्याकडे लई पैसा आहे तो खरंच समाधानी आहे का? नाही नाही. पैशावाल्याला बी टेन्शन आहे आणि झोपडीवाल्याला बी टेन्शन आहे. नाही लक्षात आलं का? पैशावाल्याला टेन्शन आहे की पैसा आलेला हा ठेवायचा कुठं. रात्री 2 वाजता आणि मग कळलं ना नोटीस आली टॅक्सची आणि मग खऱ्या अर्थानं मग टॅक्स कन्सल्टंटला फोन करतो सीएला म्हणले साहेब अहो नोटीस आली. म्हणले साहेब म्हणले तुम्ही एवढी पैसे जमा केले अकाउंटवर नोटीस कशी काय येणार? टेन्शन मध्ये रात्रभर झोप नाही, पैसा असून झोप नाही का? समाधानाचं साधन वेगळं आहे. जो झोपडीत आहे त्याला झोप नाही कारण उद्या पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे, पोट कसं भरायचं याची चिंता आहे. दोन्ही लोक आहेत, दोघांना समाधान नाही कारण यांचं समाधान प्रपंचात आहे, यांचं समाधान आपल्या इथं आजूबाजूला आहे. पण याच्यातलं काही नसताना संत समाधानी आणि आपल्याकडे सगळं असताना आपण असमाधानी. संतांकडे काही नाही तेने सदा चित्ता समाधान आणि आमच्याकडे सगळे तरी आमचं काही ना काही चालूच आहे की आमच्याकडे हे नाही ते नाही. म्हणजे तुम्हाला सोपं सांगू का? ऐका ऐका. संतांकडे काही नसताना त्यांचं चित्त समाधानी आणि आमच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे सगळी साधन आहेत तरी आम्ही असमाधानी. याचं कारण आहे का काय? म्हणजे एखादा दिसायला जाडजूड आहे पण तो खायला निबार नाही, पण एखादा दिसायला काटकुळ आहे पण तो खायला लई निबार आहे. नाही लक्षात आलं काही बी? एखाद्याला 100 एकर जमीन आहे तो उपाशी राहू लागला आणि एखाद्याला गुंठा बी नाही तो पोळीला तूप लावून खाऊ लागला. लोक विचार करतील काहीतरी अडचणी. म्हणजे संतांकडे काही नाही
तेने सदा चित्ता समाधान. आणि आमच्याकडं पैसा संपत्ती या सगळ्या गोष्टींचा जरी प्रावीण्य असलं तरी आमचं चित्त असमाधानी. कळलं ना तुम्हाला? एखादा दिसायला जाडजूड आहे पण तो खायला निवार नाही. काय झालं गुरुजी, मी तिकडे परभणीला कीर्तनला गेलतो. एक जण माझ्या बाजूला येऊन जेवायला बसला. मला म्हणजे असा होता, जरा सायकली बसल्या मागच्या माग उडून जाईन असा होता. माझ्या बाजूला येऊन बसला. आता मी त्याला म्हणलो माझं जेवायचं मला जरा खायला लागते, एनर्जी टिकवायला लागते. म्हणलं माझ्या बरोबर टिकशील का? ते म्हणलं महाराज तुम सुरुवात तो करो, आगे आगे देखो होता है क्या. आता म्हणलं मानलं पाहिजे गड्या, काय काय खायला लय निभार आहेत बरं का. काही खायला जन्माला आल्या, बरोबर आहे का? काय म्हणणं तुमचं याच्यावर? हा, काल्याच्या कीर्तनाला लय लय पंक्तीला लय वावटळ असते. ते म्हणले का? म्हणले काल्याची पंगत स्पेशल आहे. म्हणले नाही लक्षात आलं का तुमच्या? लक्ष नाही का? ते माझ्या बाजूला जेवाय बसतं. असं होतं सायकली बसल्या मागच्या माग वारं आले की उडून जाईल. माझा आवाज येतो ना क्लिअर तुमच्यापर्यंत? ऐका ओ लाडकी बहीण योजना, इकडे लक्ष द्या. हा ऐका ऐका. मग महाराज ते बाजूला येऊन बसलं. किती जिलबी चिडे खाल्ले असतील तुम्ही? आम्ही किती गाव गुरुजींना आम्हाला तर लई जिलबी चालत नाही. सांगतो तुम्हाला किती जिलबी चिडे खाल्ले असतील. लई तले आता आमच्या स्वर्गवास करीत त्यांना बी जिलबी चालत नाही. लक्ष देऊ नाही का? लई तले 2-4 खाऊ. ह्या पठ्ठ्यांनी 42 जिलबी चिडे खाल्ले. 42 जिलबी चिडे खाल्ले. डोळ्या तोंडाकडे बघत बसतो. अरे म्हणलो खातो का सोंग करतो. तेवढ्यात बासुंदीवाला समोरून चालला. बासुंदीवाला म्हणला महाराज बासुंदी. मी म्हणलं इकडले पॅनलचे सगळे फॉर्म भरून झालेत. म्हणलं इकडे काय आणू नको म्हणलं बासुंदी. बरं आता ह्याने का बसो का नाही. तो म्हणला महाराज तुम्हाला नसन खायची पण ह्या पठ्ठ्याला खायची ना. आता बासुंदी मला सांगा जिलबी चिडे किती खाल्ले? 42. आणि तरी बासुंदीवाल्याला बोलावतोय. बासुंदीवाल्याला बोलवलं. बासुंदीवाल्याला म्हणलं बासुंदीवाल्या वाढ, पण मला ह्याला विचारू दे कशी खाणार आहे. त्याला म्हणलो कसं काय गणित, जिलबी नरड्यापर्यंत आली बासुंदी खाणार. म्हणलं महाराज एवढं कळा नका. आणि तुम्ही लय मोठा सांगता 5 राज्यात कीर्तन करतो, झिटॉकीज पेमेंट सोशल मीडियाला लय व्हायरल आहे असेल. अरे म्हणलं ते कीर्तनाचं सांगतो, ते काय खायचं सांगतो का तवा? ते म्हणलं महाराज 42 जिलबीचे येडे खाल्ले तरी बासुंदी खाणार. म्हणलं का? म्हणलं जिलबीच्या नळ्या मोकळ्या आहेत ना. विठाला विठाला म्हणजे काही जण दिसायला जाडजूड आहेत पण ते खायला तसे नाही. काही दिसायला काटकुळे पण ते खायला निवार आहेत. समाधानाची सगळी साधनं आमच्याकडे आहेत तरी आम्ही असमाधानी दिसू लागलो. आणि संतांकडे यातलं एकही साधन नाही. आम्ही सदैव सुडके जवळी येता तोर धाके जाऊ पुरती पुत्री घर राखी. आणि तुकोबाऱ्यांची बायको म्हणती माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या. आणि महाराजही म्हणतात देवा अशी बांधणारी बायको दिली ते लय चांगलं केलं का? म्हणजे लई गोड बोलणारी दिली असती तर भंडारा डोंगराव भामचुरा डोंगराव गेलो नसतो. अशी बायको दिली चांगलं केलं. आणि खरं सांगू का इकडल्या सगळ्या तरुणांना सांगतो बायको बांधणारी असती तरच संसाराला मजा आहे. काय म्हणणे तुमच्या याच्यावर? बायको बांधणारी असली तरच संसाराला मजा आहे. आता आमच्या तोंडाकडे बघू नका. आम्ही 15-15 दिवस घरीच नाही. घरी गेलो तर लेकरं बाळ झोपलेले असतात. परत सकाळी एखाद्या कीर्तनाला उठून निघावं बाबा तरी लेकरं बाळ झोपलेले असतात. लहान लेके अशी तोंडाकडे बघती. 15 दिवसांनी दिसला बाप आणि तेवढ्यात पोरगी म्हणते आई कोण आहे बुवा. अरे म्हणलं बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणते. काय लक्षात आलं का तुमच्या? एवढं सोपं नाही महाराज. आज एवढ्या किलोमीटरचा प्रवास करून आलोय तेवढ्याच एनर्जीत मला हे बघा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. अभंग घेतल्यानंतर निदान पहिल्या चरणाचं चिंतन झालं पाहिजे. छत्रपती शिवाजीराजे सांगणार का तर निश्चित सांगणार. धर्मवीर शंभूराजे सांगणार का तर निश्चित सांगणार आहे. शेवटचा अर्धा तास ठेवलेला आहे काळजी करू नका. पण दंडक मोडता येत नाही. सप्ताहाचा पहिला दिवस नामपर अभंगाने सुरुवात व्हावी. या ठिकाणी काही मर्यादा आहेत आणि या मर्यादेप्रमाणे आम्हाला चालावं लागतं. आणि म्हणून सज्जना हो हे सांगायचं तात्पर्य संतांकडे काहीच नाही. अहो काहीच नाही म्हणजे मुखशुद्धी तुळशी धळ तुका म्हणे मी तुकोबार आहे दुर्बळ आहेत का? अनुरेणू या थोकळा तुका आकाश तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा रेणुया ठोकडा अनुरेणुया ठोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा वाजवा टाळी जोरात. मग काय अनुरेणू या थोकडा
तुका आकाश एवढा. तुकोबारींचं सामर्थ्य साधारण नाही महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय नाम घेता कापेय धन्य तुको समर्थ धन्य तुको समर्थ वाजवा टाळी मग काय प्रमाण झाली की टाळी वाजवा. तुकाराम तुकाराम. हे पोरांनो खाली बसा. हे खाली बसा पटकन. शूटिंग काढायची असेल तर काढा. म्हणजे मला वाटलं तुम्ही बडबड ना करून मला विक्षेप नको कीर्तनात. तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढायचे असेल तर पुढे येऊन काढा. काय होते ते मला वाटतं काहीतरी गडबड झाली का तिकडे मग ते सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. विठाल विठाल तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अहो तुकोबा आहे समाजासाठी तिथं आले. पुढते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणूया. आणि तसं पाहिलं गेलं ना महाराज तो तुकोबा आहे. नामदेव महाराज तुकोबा येतच नव्हते. ते विठोबांनी सांगितलं तुका तुला जावं लागलं. तुका म्हणला ए विठोबा अरे जाणार नाही मृत्यू लोकात. यांना सांगू का देवाचं नाव. अरे देवा या मृत्यू लोकातली लोक वांगाळ आहेत. वांगाळ वांगाळ कळलं का तुम्हाला. वांगाळ नाही कळलं. वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागलं की आपलीच मागं वाढतात. आपल्यात एखादा पुढे येऊन काम करायला लागला की कुणाच्या पोटात दुखणारच. ते म्हणले त्याचा काहीतरी स्वार्थ आहे. तुकोबऱ्यांचं काय स्वार्थ आहे. तुकोबऱ्या परमार्थ करण्यासाठी आले. कळलं ना तुम्हाला. वांगाळ आपल्या माणसांना आपली माणसं मागं वाढतात त्याला वांगाळ म्हणतात. ओ महिला मंडळ वांगाळ कळलं का तुम्हाला. ते तिकडला शब्द आहे. आमच्या तिकडला तो लगेच कळीत नाही. वांगाळ म्हणजे अहो तुम्हाला सांगू का लय राजकारणात लय वांगाळ नाहीत. आमच्याकडे लय तिकडे. काय म्हणणं आहे गुरुजी तुमचं. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एक गायनाचार्य कीर्तन झालं माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कशी काय साथ केली. म्हणलं लय एक नंबर. ते म्हणले तसं नाही बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणले आज. आता म्हणलं जिरवायला थवय रे इथे. तुमच्या लक्षात येते का. अहो लय अवघड झालं. आता काय झालं मी नवीन गाडी घेतली. दत्ता भाऊ तुमच्यासारखे माझे जीवलग अनेक मित्र आहेत. त्यांनी मला फोन केला. अभिनंदन कबीर महाराज नवीन गाडी घेतली. आमचा एक गावाकडचा जोडीदार आहे. काही मित्र नुसते मनाई मित्र आहेत पण ते लय आतल्या गाठीचे आहेत. कधी तुमचा घात करताना सांगता येत नाही. त्यांनी मला फोन केला. मला म्हणले कबीर महाराज. म्हणलं बोला. ऐका ऐका. हा तर बाबा त्यांनी मला फोन केला. मला म्हणले कबीर महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले 30 लाखाची घेतली. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही महाराज मग हप्त्यावर घेतली का. मी म्हणलो सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. लोकांच्या घरासमोर 4 गाड्या आहेत त्या पूजित बसाव्यात. कोण चांगलं काम करायला गेलं ना. आणि तुम्हाला माहिती का हा सप्ताह करणं सोपं नाही. आता 2-3 वेळा मी दत्ता भाऊ म्हणलो ना कुणाच्या तरी पोटात दुखणार. अरे हे का नाव घेते. आता त्यांनी काय मला नाव घ्यायला लावलंय का. मी आल्यापासून तो व्यक्ती मी थांबताना बघितला नाही. नाही तर आम्ही तासभर गावात गेलो ना आधीच लोक सांगतात महाराज माझं असं आहे माझं तसं आहे मी लई भारी. पण तसं एकदाही ते बोलले नाही. फक्त त्यांचा माझा दूरध्वनीवर संपर्क आहे म्हणून त्यांचं नाव घेतलं. त्यांनी मला नाव घ्यायला लावलं नाही. कारण की हम नाम के प्रेमी नाही हम हरिनाम के प्रेमी है. विठाला विठाला तरी जगद्गुरु तुकोबारे इथं आले. तुकोबाऱ्यांनी पाहिलं समाज असमाधानी आहे. यांना समाधानाचं साधन सांगावं. आणि मग तुकोबाऱ्यांनी साधन सांगण्यास सुरुवात केली. सारा सार विचार करावं सारा सार विचार करावं
संचार करावं ओठे सारा संचार करावं ओठे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चित निर्जन संकट तयाच्या चित्ताने निर्जन संकट नामधरा कंठे ठोवाचे नामधरा कंठे ठोवाचे तयाच्या चित्ताने निर्जन संकट तयाच्या चित्ताने निर्जन संकट वाजवा टाळीत मग काय नामधरा कंठी विठोबाचे सारा सार विचार करावा ठाऊकी सारा सार विचार करावा ठाऊकी. महाराज सांगतात प्रत्येक क्षणाला विचार करा क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भो सिंधू. आम्ही आलो कशासाठी? आम्ही जनांचा उद्धार करायला आलो. तुकोबारे इथले नाहीत, आम्ही वैकुंठवासी. याचे कारणासी हे बोलले जरुसी सात भाव मरताया सात भाव मरताया झाडू संताचे मार्गे आडराने भरले जग झाडू संताचे मार्गे आडराने भरले जग येते उपकारासाठी आले घर जावय कोटे आले घर जावय कोटे आले घर जावय कोटे येते उपकारासाठी आले घर जावय कोटे आले घरे जावय कोटे आले घर जावय कोटे. वाजवा टाळीत मग काय आता हे चांगले गायक आहेत बाबा म्हणून मी म्हणा ना बरं का. आणि चांगले गायक असले की आम्ही थोडं निहार घ्यायचं नाही ते हे लय गेले ते कुणालाच म्हणून देत नाही. कोणी मानलेलं बी त्याला आवडत नाही. मोकळं खेळा काही लोड घेऊ नका लक्ष नाही का. माझं कीर्तन मोकळं असते. काय होतं माहिती का मी पकवाज लावलाय पांढरी दोनला ज्या वेळेस आता मध्ये विठोबा रुक्माई भजन होईल आणि मी महाराज सांगायला सुरुवात करेन ना ते चालतंय स्केल पांढरी 4 डबलला मुळमुळीच सांगितलं तुम्ही मला बोलावताल का परत. राजे म्हणले तानाजी बरा आहेस का आणि लय दिवस झाला आला ना इकडं टाकलेला असं म्हणल्या बोलेल का मला बोले. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे राजगडावर महासाहेब जावत आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी महासाहेब आदने असावी महासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोणाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यातून प्रत्येक व्यक्तीला या स्वराज्याच्या सोबत घेऊन जाणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. ये ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. विठाला, विठाला. महाराज सांगतात आम्ही जनांचा आणि जीवाचा उद्धार करायला. त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आहेत का संत? अहो संत शोधून मी सापडणार नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणता आम्हाला महाराज तुमची पावलं आमच्या घराला. आम्ही संत आहे का? का नाही संत माहिती का? ओ महिला मंडळ, ओ महिला मंडळ, अरे तुम्ही जाताना तिथं बडबड करता. जरा शांत बसा की. कीर्तनाला बसलाय तुम्ही, अजिबात बडबड करू नका कोणी. हे पुरींनो एकदम शांत बसा. विठाला 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 विठाला
संत कळले नाहीत बाबा, आता संत राहिले नाहीत. आम्ही संत नाही बरं का. आता आमच्या शर्टाला खिशेत म्हणले आम्ही कसं काय संत, काय वाटतं बाबा. आणि जॅकेट घातल्यावर परत 3 खिशे वाटले. जेवढा कीर्तनकार फॅन्सी तेवढं मानधन मोठं आहे. काय म्हणणे तुमचं याच्यावर. खोल खिशे आहेत. संतांनी सदरे घातले पण त्यांच्या सदरेला खिशे नव्हते. आमच्या सदरेला खिशे आहेत ना. अहो आमच्या मानधनात 1 रुपया कमी झाला की आम्ही ड्रायव्हरला म्हणतो गड्या गाडी थांबवायला लागेल आपल्याला. नाही कळलं का तुम्हाला. म्हणजे केला इशारा जाता जाता, तसं नाही काय करणार ते सांगितलं आपलं, तुम्हाला लक्षात नाही. संत असे नव्हते. अखंड जया तुझी प्रीती, हे अखंड तुझे प्रीत मजले तयाचे संगात मजले संगते मग मे कमळापती मगवे कमलापती तुझा बाणाने कंटाळा पडून राहीन काय ठाई, पडून राहीन काय ठाई. तुझ्या बाणाने काटा करुणा हे काय ठाई, पडून राहीन काय ठाई. वाजवा टाळी मग काय. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, हा मग मी कमळापती, तुझ बाना कंटा पडोनी राही उगाची संताची अखंड लया तुझी. लई कोरडं नको वाटाय म्हणून मी बी म्हणतो थोडं थोडं बरं का. मी काय लई तानशेन नाही पण कानशेने स्वर गेलेला कळला पाहिजे. आणि त्यात बाबा पिटी म्हणजे एकदम पांढरी दोनला हार्मोनियम वाजवून थोडं अवघड असतं बरं का. पण बाबा लई परफेक्ट काम आहे तुमचं 1 नंबर. हा लक्षात नाही का. महाराज फार मोठं कार्य केलं संतांना. संतांना आई समाधान सापडलं. महाराजांनी लई मोठी मोठी लोक घेतली बघितली. अहो 64-65 लाखाची सावकारकी स्वतः तुकोबाऱ्यांनी पाण्यात टाकली. तरी तुकोबाऱ्यांचं चित्त समाधानी काय होतं तुकोबाऱ्यांकडं. नाही तर आम्ही 20 कोटीचे बंगले बघितलेत पण 20 कोटीवाल्याला माहितीच नाही जायचंय का नाही जायचं. जायचंय ना. आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया. अहो इथं अवतार राहिले नाहीत म्हणजे अवतावाली राहणार आहेत का. इथे नाही उरो आले अवतार येते पामर जीव किती. लई मोठी रावणासारखे गेले. 7 कोटी घर सोन्याची रावणाची, 28 कोटी भिंती सोन्याच्या, घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोने रावणाच्या. आणि आपली 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उड्या ठेवते. आहे का आपण रावणाच्या रेंजला आहे का. जायचे लई मोठे मोठे गेले. त्या स्मशानभूमीत वाक केलेलं आहे. मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. तुम्ही मरून बघा, जाणणारी लांबची नाही जवळची आहेत. आणि दुःख सांगू का, कवटी फुटस्तवर बी लोक आता थांबत नाहीत. आणि विचारतात बॉडी कुठवर आली. आपण तुझ्यासाठी काम केलं ना. आयुष्यभर दुधटला ज्यांनी त्याग केला, तुझ्यासाठी त्याग केला बाबा. पण खरं सांगू का महाराज, मौत से हर किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी बारी, एक पहाती एकाची दहनी. महाराज सावध व्हायला सांगितलं संतांनी. बाबा सावध व्हा, समाधानाचं साधन शोधा. तुमचं जे 20 कोटीचा बंगला बघितला आम्ही. आमच्या तिकडे पलीकडे सातारच्या भागात गेलो. 20 कोटीचा बंगला. पुण्यस्मरणाचं कीर्तन 10 ते 12 असतं तिकडे. 12 पासला फुलं टाकतात. आणि ते साहेब म्हणले महाराज आपल्याला बंगला बघायला जायचंय. म्हणलं साहेब आता कीर्तनात आलो का बंगला बघायला. मी काय सांगतोय. आणि त्या कीर्तनाचं गमक असे, तिथं बसलेल्यांना सगळ्यांना वाटतं मी सोडून सगळी जाणार आहेत. असं आहे कधी. नाही नाही लक्षात नाही का. हा आयुष्य खातो काळ सावधान. जायचं एकदा, देह जाईल जाईल त्याचे काळोबा. पण खऱ्या अर्थानं याच्या आधी तुकोबारांना साधन सापडलं. हे का सांगितलं 20 कोटीचा बंगला. ओ बाबा हाय बरं का तिकडे 20 कोटीचा बंगला, लई मोठा बंगला. साहेब म्हणले महाराज कस काय बंगला. म्हणलं साहेब लांबूनच बघू. साहेब म्हणले महाराज 10 मिनिटं जास्त जाऊ द्या, कीर्तन उशिरा झालं तरी चालेल पण बंगला बघायला जायचं. म्हणले बाबा बंगला बघायला गेलो. हॉल बघितला ना अंगाव काटा आला. अहो एखाद्या गरीब लेकीचं लग्न होईन एवढा मोठा हॉल बंगल्याचा. म्हणलो महाराज साहेब अहो लईच बारी. म्हणलं एकच नंबर काम.
आता आम्ही एखाद्या गायकाला म्हणलो ना वा ते 2 तास बोर करतो. काय कळलं का तुम्हाला? साहेबांना हितलं नाही सांगितलं बरं का मी आपलं सांगतो. साहेबांना म्हणलं लई बारी बंगला साहेब, एकच नंबर हॉल, एकच नंबर. आता एवढ्या थांबव का नाही साहेबांनी? काय वाटतं तुम्हाला? ते मला किचन मध्ये घेऊन गेला. आता महाराजाला कोण किचन मध्ये घेऊन जाईन का? काय वाटतं? किचन म्हणजे आपल्या किचन सारखं नाही, ट्रॉली किचन. त्या किचनला शेगड्या होत्या अशा, पहिली बर्नर, दुसरा बर्नर, तिसरा बर्नर, अशा लाईनीने शेगड्या. आणि त्याच्यावर नाव लिहिलं हे चहाचं बघुलं, हे दुसरं बघुलं एकादशीचं, तिसरं जत्रच. तुमच्या लक्षात येते ना? म्हणजे तुम्ही नाराज नाही माझ्या. अच्छा तोंडावर जरा स्माईल ठेवा ना. हा मस्त बस, काय टेन्शन घ्यायचं नाही. एकदा स्ट्रोक बसला की तुम्ही बी जाणार आणि सांगणार बी जाणार आहे. तो काय राहिला नाही राहिला. येडेगत राहायचं नाही. मला चांगली राहणारी माणसं नेहमी आवडतात. माझं युद्धात तर बघा फॅन्सी आहे का नाही? आमच्या बाबांचं राहणं कसं आहे? हा परमार्थ करायचा मग नेटाने परमार्थ, माळा बिळा एकदम तानात, टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात लोड घ्यायचं नाही. महाराज चांगलं राहिलं पाहिजे. आपल्याला काय वैराग्य मिळणार आहे का तेव्हा? आपण वैराग्य धारण नाही करू शकत. आता हे होऊ शकत नाही आपल्याकडे. अष्टसात्विक भाव निर्माण त्याला संध होते. म्हणून मी जुन्या लोकांना बी सांगतो तुम्ही चांगलं राहा. एक आजोबा 70 वर्षाचे भेटले, लई टेन्शन मध्ये होते. आजोबाला म्हणलं आजोबा काय झालं? ते म्हणले महाराज 1 रुपया स्वतःच्या जीवाला नाही खाल्ला आणि पोरांनी सगळे 7 बारी ऐकले. म्हणले नाही कळलं का तुम्हाला? महाराज एवढं सोपं नाही जीवन. 20 कोटीचा बंगला, किचन बघितलं, 1 नंबर किचन. आता किचन पर्यंत थांबव का नाही नामदेव महाराज? काय वाटतं भास्कर महाराज? ते मला बेडरूम मध्ये घेऊन गेले. आता महाराजाला कोण बेडरूम मध्ये घेऊन जाईल का? 1 नंबर बेडरूम. म्हणजे महाराज कस काय? म्हणलं साहेब कीर्तनाला उशीर होतोय. ते म्हणले इथं बसून बघा. आता मी गेलो घरच्या गादीवर बसल्यागत, जे सपक्या बसतो ते धपक्यावरती झालो. सिलिंगला डोकं लागलं असते, जीव घाबरल्यागत झाला. म्हणलं गाड्या मारावं तुमच्याच पोटाला जन्माला येऊ. बरं एवढ्या ठीक आहे का नाही? ते बाथरूम मध्ये घेऊन गेलं मला. आता बोला कोण बाथरूम मध्ये घेऊन जाईल का? बाथरूम मध्ये 1 कोटी रुपये खर्च केलाय बाथरूमला. म्हणले महाराज कस काय बाथरूम? म्हणलं विशेष काय? अहो म्हणले टॉवेल घेऊन जायचाच नाही, डायरेक्ट अंग पुसून माणूस बाहेर येतो. म्हणलं नादच करायचं नाही. म्हणले लईच भारी. आणि खरं सांगू का त्याला कॉक नाहीत, नळ नाही, काय नाही, सगळे ऑटोमॅटिक सिस्टीम. म्हणलं गाड्या मानलं 1 कोटी रुपये बाथरूमला खर्च म्हणजे काय सोपं आहे का? साहेबांना म्हणलं साहेब नाराज नका होऊ, एकच प्रश्न विचारतो. बाथरूम 1 कोटी रुपयाचे, पण शेवटची आंघोळ कुठे? काय वाटतं तुम्हाला? आता बसल्यापैकी कोणी म्हणेन का बाथरूम मध्ये शेवटची आंघोळ? नाही नाही, शेवटची आंघोळी जिथे तिथेच ये. समाधानाचं साधन किती जरी शोधलं ना तर प्रपंचिकाला समाधान का मिळत नाही? कारण प्रापंचिक गोष्टीत तो समाधान मिळतो, लाभतो. पण भाऊ महाराज प्रपंचात समाधान तुकोबांना गावलं नाही तर. आवली म्हणती महाराज डोका आपटते पण परमार्थ सोडा. आवले जगाचा मालक घ्यायला येणार आहे म्हणून परमार्थ करतो. अखंड आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन श्री जगद्गुरु तुकोबार यांनी केलं. आणि मग सांगा महाराज आम्ही इथं सगळे बसलोत, आम्हाला आज तुम्ही सांगून जा जे तुकोबारांना समाधान लाभलं ते समाधान आम्हाला मिळायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? तर तुकोबाराय सांगतात समाधानाचं साधन अभंगाच्या पहिल्या सदा नाम घोष करू हरी कथा राम. सदा नाम घोष राम करू हरी कथा. समाधान तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख लादो सर्व अलंकार सर्व सुख लादो सर्व अलंकार
नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. या ठिकाणी जन्मांतराचं पाप चालण्याचं काम या ठिकाणी नाम करतं. बाकी सगळी कीर्तन अवघड आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड आहे. तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघड आहे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघड आहे. आणि काल्याचं कीर्तन ते तले अवघड आहे. आत्ता काला करायला गेलो की सकाळ होईल. तळवे तळहात टेक डाव्या गुडघ्यान ध्यान डाव्या गुडघ्यान डाव्या गुडघ्याने. ते चिडू गेला आणि पेंधे गेला आणि गडबडी झाले. सोपं आहे का? सांग पिध्या हरिताचे सांग पिध्या हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा. पहिल्या दिवशी टाळी लक्षात राहिली म्हणजे रेंज आली लक्षात नाही. आजचं की तर रेंज आणायचंय म्हणून काय म्हणलो स्ट्रॉंग फलंदाज लागतो पहिल्या दिवशी. षटकार मारणार हे पहिलं खिडी बघून खेळायला लागते. पिच कस काय गणित आहे गड्या. काही काळजी करू नका. बरोबर या ठिकाणी वेळेत या ठिकाणी पहिल्या चरण येणार 2 मिनिटात. मग काय केलं या ठिकाणी महाराजांनी सतत नामस्मरण केलं. आयुष्यभर नामस्मरण केलं. हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय विडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा. सतत नामस्मरण केलं महाराज. पण नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. खऱ्या अर्थानं हे नाम या ठिकाणी भगवान परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तेच समाधान पहिलं चरण झालं का? हा तेच समाधानाचं साधन या अनुषंगानं तुकोबाराय सांगतात. सदा नाम घोष करू हरी कथा. म्हणून या ठिकाणी नाव घ्या. भगवंताचं नाव याची ताकद फार मोठी आहे. आणि मग ते नाम कसं घ्यावं तर विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
कीर्तनांनी आणि पराकाष्ठांनी पावन झालेला महाराष्ट्र राज हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करावं लागलं. राज हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करावं लागलं. आणि मग खऱ्या अर्थात यसाजी कंक बहिरजी नाही खंबीराव होते तानाजी मालुसरे एक एक मावळा राजांनी सोबत घेतला आणि महाराष्ट्र उभा राहिला. पण त्याआधी महाराष्ट्र 12व्या शतकात पाहण्यासारखा होता. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते. ज्या 12व्या शतकात पणाफुलांना बहर आला होता. सनई चौगडे वाजत चालले होते. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते. मृदंगाचा तोपेर आवाज होता आणि सुंदर असा महाराष्ट्र 12व्या शतकात दिसत होता. दिल्लीच्या तख्ताकडे सह्याद्री ताट मानेनं पाहत होता. भगव्याचा रंगगड दिसत होता. 12वं शतक महत्वाचं होतं. आणि आज 12व्या शतकानंतर महाराष्ट्रावर पहिलं आक्रमण झालं. 8000 इस्लामिक सत्ता आणि यांचा मोरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी आला. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. अरे कोण रोकल हे वादळ? कोण रोकल हे वादळ? दादा हे वादळ रोकायला येता एका वादळाची गरज. आणि साहेब नुसत्या वादळाची गरज नव्हती. हे वादळ रोकायला आता एका भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग कोण रोकल हे वादळ? 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली होती. महाराष्ट्र शांत झाला होता. तुळशी वृंदावन नष्ट झालं होतं. का सांगायचे? छत्रपती शिवाजी राजे देव होते का? दादा राजे देव होते का माहिती नाही. राजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देवा शिल्लक आहेत. की राजांची महाराष्ट्रावर असणारी कृपा आहे. राजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. मला लोक विचारतात, कबीर महाराज तुम्ही कुठल्या जातीचे? आम्ही कोण्या जातीचे आहेत महत्वाचं नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या मातीचे आहेत. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि दत्ता भाऊ आम्ही काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही. पण मरताना हिंदू म्हणून मरणार आहे. आणि हे मरना भाला जिवंत ठेवणार आहे. क्यों तो ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि प्रभु रामचंद्र की है. सांता की नहीं आई, संतों की भूमि है. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला महाराष्ट्र. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चौबेर. लेकर बाळ उचलून घेऊन गेली. सैतानाने हौदस माजवला. आणि मग कोण रोकल हे वादळ? वादळ रोकायला गुरुजी आता एका वादळाची गरज. आणि शिवानंद बाबा नुसत्या वादळाची नाही हो, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. चौफेर वातावरण बदललेलं. कुणीतरी जन्माला येणार याची चाहूल लागणार होती का कुणास ठाऊक. 288 वर्ष किंचाळण्याचा आवाज आया बहिणींचा चहूबाजूने. आणि मग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. एक कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजा भवानी, ए वणीची शब्दशृंगी तुला दार उघडावं लागल. आणि आज जर दार नाही उघडलं तर बाई अनर्थ होईल. भय तुला दार उघडावं लागणार. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजा भवानी, वणीची शब्दशृंगी आणि माहूरची रेणुका माता तुला दार उघडावं लागल. हे बये चला महिला मंडळ टाळी वाजवा सगळ्यांनी. आज दार उघडणार. पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. ए बये दार उघड बाईया, 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 दार उघड बाईया. टाळी टाळी सगळ्यांनी वाजवायची. दार उघड बाईया, दार उघड बाईया.
दारू गडबया दादा दारू गडबया 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 गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी दारू गडबया 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 कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड पये दारुगड आणि आवाज झाला हा आणि बयन दारू घडलं बयन दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर हे दादा औरंगाबाद नाही बर का छत्रपति धर्मवीर संभाजीनगर हे भाई इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शिव महाराजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा संभाजी राजाला मानावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागेल बयन दारू घडलं आई साहेब जिजाऊंना दिवस गेले धाराशिव भूम परांडा पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा शहाजीराजे सांगतात महाराणी साहेब असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजाम कुतुब मुघल डाच फ्रेंच यांच्या मानगुटावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा उभा करेल असा पुत्र जन्माला घाला आई साहेबांचं तेज आज द्विगुणित झालं कुणीतरी जन्माला येणार याची चाहूल महाराष्ट्राला लागली आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं आणि मग लागले डोहाळे आई साहेब जिजाऊंना कुणीतरी शिवानंद बाबांसारखं तिथं रामायण श्रवण करायला लावतं रामायणाची कथा श्रवण केली आई साहेबांनी रावण मारण्यासाठी रामाची गरज होती भागवत कथा कंस मारण्यासाठी कृष्णाची आवश्यकता होती कुणीतरी जन्माला येणार आया बहिणींचा किंचळण्याचा अजूनही शिवनेरीच्या आजूबाजूने होता कोण जन्माला येणार कुणास ठाऊक गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी शिवनेरीवर आईंना नेण्यात आला लक्ष्मी म्हणते आई साहेब काही खाऊशी वाटतं का आई साहेब डोहाळे लागले महिला मंडळ आंबट खायचे डोहाळे लागले असतील का तिखट खायचे डोहाळे लागले आईला का माती खायचे डोहाळे माती खायचे डोहाळे नाही लागले सांगा ना आई साहेब कसले डोहाळे लागले आई साहेब हे लक्ष्मी आया बहिणींची इज्जत लुटल्या गेलेली घरासमोरून लेकरं उचलून घेऊन गेले सैतान किंचाळण्याचा चहूबाजूने आवाज येतोय उद्ध्वस्त झालाय महाराष्ट्र मंदिरातले देव उद्ध्वस्त झालेत भगव्या सरंग अंदूक झालाय सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा झुकल्यासारखा वाटतोय आणि तू विचारती डोहाळे लागले आई साहेब डोहाळे लागतात म्हणून विचारलं नाही वाटत काय खाऊशी सांगा ना आई साहेब कसले डोहाळे लागले मग लागलेत मला लक्ष्मी डोहाळे मग लागलेत मला लक्ष्मी मला डोहाळे मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय मला सिंहावर बसावंसं वाटतंय मला सिंहासनावर बैसावंसं वाटतंय मला तलवारी चालवाव्यासे वाटतात मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात मला दानपट्टे फिरवत तलवारी चालवत दुश्मनांच्या गर्दनी डुबत पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करावं स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेबचे जाऊन नका वाह क्या बात है
शिवनेरीतून आवाज येणार होता. अखंड महाराष्ट्र शांत होता. जातुरतेने महाराष्ट्र शिवनेरीकडे पाहत होता. दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. त्या दिवसाची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता. आणि शिवनेरीतून आवाज आला. आयुष्यभर जीवाशी खेळेल पण जो रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी कुणाला. आजी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्याने. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण जन्माला आला. असा शोभा राजा जन्माल्यानंतर आनंद झाला. आणि अवघा महाराष्ट्र आनंदात या ठिकाणी उभा राहिला. बघता शोभा राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. पाहता राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. आणि वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. पांडेच्या नको स्वरच नको स्वर बंदच ठेव. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. म्युझिकचा आज कमी कर बाळा थोडा. आई साहेब म्हणतात शोभा करावं लागेल तुला. राजा म्हणतात आई साहेब बरं एकूण 8 लग्न केलीत महाराजांनी. हम दो और हमारे दो. महाराजांनी 8 लग्न का केली? याला राजकारण म्हणतात. शोभा राजकारणाचा पहिला गुण आहे संघटन. ज्याचं संघटन मोठं ना यश त्याच्या हातात आहे. शोभा पक्वास बिल स्वरच नको कोणतंच. शुभाराज म्हणतात आई साहेब राजकारण हे शोभा सिंदखेड राजा जाधव घराणं आपलं घराणं आहे. जोडावं लागल. शिवानंद बाबा राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. त्या दृष्टीने पाहता आलं पाहिजे. तुमच्या गावात 2 तास चांगलं कीर्तन करू शकतो. तुमच्या गावाचा विकास आमच्या हातात नाही. ती माणसं त्या कामासाठी बनली. अजून थोडा म्युझिकचा आवाज कमी. ज्याचा देह समाजाच्या देशाच्या आणि देवाच्या धर्माच्या कामाला आला ना तो गेल्यानंतर जिवंत राहिला. कार्य करता आलं पाहिजे. शुभाराजे म्हणतात आई साहेब 8 लग्न. जाधव घराणं मोहिते घराणं निंबाळकर सगळी घराणी एकत्र केली. पहिलं लग्न झालं निंबाळकर सातारा फलटण. मुधोजी कन्याला गडावर घेऊन या उद्या. मुधोजी म्हणतात आई साहेब चुकलंय का आमचं काय? अरे तसं नव मुधोजी सांगितलं तेवढं करा. आणि आलेला मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन तुरु चालत ती कन्या आली. आणि ती तिथं जाऊन उभी राहिली जिथं शिवबाराजे तलवार चालवतायत. मुधोजी म्हणतात हे सई ऐका आई. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या आई साहेब. मुधोजी म्हणतात हे सई शिवबाराजे आहेत ते. असं बघायचं नसतं. आबासाहेब मला नाही वाटत ही शोभाराजेत. शोभाराजे नाहीत सई. अरे शोभाराजे ते आबासाहेब. अरे नवच शोभाराजे नव आहे. सई म्हणते शोभाराजे नाहीत आणि आबासाहेब म्हणतात शोभाराजेत. आबासाहेब म्हणतात सई माझ्या समोर बोललीस आई साहेबची जाऊनच्या समोर म्हणू नकोस. बरखास्त करतील राज्यातून आपल्याला. सई ते शोभाराजेत नाही आई साहेब. शिवबाराजे नाहीत ते आबासाहेब. आणि थेट सईबाई तुरु चालत गेल्या आणि आई साहेबची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुजरस नाही केला आज. राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ सई मुजरा कर. आई चुकलं बर का आमचं. आम्ही मुजरा नाही केला तुम्हाला. पण ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शोभाराजेत. मग सई तुला काय वाटतं? मला वाटतं ते शोभाराजे नाहीत. सजना हो महाराष्ट्रातला लाखातला एक शब्द आहे बर का त्या सईबाई बोलल्या. आई साहेब आम्ही मुजरा नाही केला हो तुम्हाला. आम्हाला माफ करा. पण ते शोभाराजे नाहीत आई साहेब. मुधोजींना वाटलं संपलं राज्यातलं काम आपलं. सईने अपमान केला. मुधोजी तुमची कन्या नव
आई साहेब तोंड दाखवायला जागा नाही राहिली आता. नाही नाही आम्हाला ऐकायचेत. मग ते कोण आहेत? सई शिवबाराजे नाहीत ते, मग कोण आहेत? आई साहेब अहो ते शिवबाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. ए सई अरे कसं ओळखलंस? फिरणारा दानपट्टा आणि तलवारीची धार सांगती. ही तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनीवर उडवणार आणि महाराष्ट्रावर भगवा फडकणार. हे स्वराज्य आपलं होणार आणि या सुवर्ण क्षणाची महाराणी सईबाई साक्षीदार होणार. सई साथ देशील ना मग शिवबाला? शेवटपर्यंत साथ देऊ आम्ही. हे सई शिवबा ओ शिवबा राजे बघा या महाराणी सईबाई निंबाळकर घराण्याची वाघिणी साथ दिन म्हणते तुम्हाला. शेवटपर्यंत देशील का ग सई साथ? आई साहेब शेवटपर्यंत साथ देऊ. पण खरं सांगू का आई, महाराणी सईबाई महाराष्ट्रातली आज दुर्दैवी आई ठरणार होती. आणि 2.5 आणि 3 वर्षाचे होते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. आणि महाराणी सईबाईंनी शेवटचा श्वास घेतला. जगदंबा जगदंबा. शंभूराजे म्हणतात आई साहेब काय होते आई साहेब? शंभूराजे आमचा प्राण चालला हो. आम्हाला नाही वाटत यापुढे आम्ही जगेल. आई आम्हाला गरज आहे तुमची मा. शंभूराजे आई का रडता तुम्ही? हाय ना तुमचा शंभूराजे इथं. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा कवळा हात आई साहेबांच्या हातात दिला. महाराज दगडालाही पाजर फुटला असा प्रसंग या. हातात हात दिला. आई म्हणती शंभूराजे तुमच्यासारखा शौर्यवीर पुत्र मिळाला ना. अहो 3 वर्षाचे राजे, काय ज्ञान होतं राजांना प्रगल्भ. या जगाच्या पाठीवर असा राजा नाही बर का. आई साहेबांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि शंभूराजे रडायला लागले. आई सांगा ना दुःख काय? दुःख का होतं? कारण शिवबाराजे महाराणी सईबाईंना भेटायला येत नव्हते. आबासाहेब नाही येत तुमची आम्हाला भेटायला. आबासाहेब म्हणतात आम्ही फसवलं त्यांना, आम्ही शब्द नाही पाळला. काय शब्द होता माहिती आई? सईबाईंनी शब्द दिला शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली म्हणून. अजून स्वराज्यच निर्माण नाही झालं आणि महाराणी सईबाई निघाल्या म्हणून शिवबाराजांनी हा बोला धरला. शंभूराजे म्हणतात मी आणतो आबासाहेबांना, तुमच्या हातावर हात ठेवतील आणि मग आल्हाददायक तुमचा प्राण जाईल. आई मी आणतो ना आबासाहेबांना. आणि गेले ना शंभूराजे. बाळराजे म्हणतात आबासाहेब अरे इथं कुठे येर झारे मारता? आमच्या आई साहेब धारातीर्थी पडल्यात, शेवटचा श्वास घेतात आणि तुमची गरज आहे आबासाहेब. त्यांच्या देहातला प्राण नाही जात, तुमचा हात हातात घ्यायचा आहे म्हणतात. शंभूराजे तुमच्या आईने फसवलं आम्हाला. त्या म्हणल्या होत्या शेवटपर्यंत साथ देईन, त्यांनी शब्द नाही पाळला त्यांचा. जिजाबाई साहेब म्हणतात शिवबाराजे अरे सईचा जीव आहे तुझ्यावर. खरं सांगू काही 8 लग्न केली महाराजांनी, पण सगळ्यात जास्त जीव महाराणी सईबाईंवर होता. महाराजांना बघायचंच नव्हतं, पण संकट होतं ना. इकडे विजापूरून अफजल खानाला होता आणि एकीकडं महाराणी सईबाईंचा शेवटचा श्वास चालू होता. काय वाटलं असं? अरे जा घडणारा राजा होता, हार मानणारा राजा नव्हता. आबासाहेब यांना भेटायला शंभूराजे आबासाहेबांना घेऊनच आले आणि आबासाहेबांचा शिवबाराजांचा चेहरा बघितला आणि महाराणी सईबाई पुटपुटतात जगदंबा जगदंबा. आबासाहेब आमच्या आई साहेब चालल्या हो सोडून, ध्यान एकदा हातात. आम्ही आयुष्यभर तुमच्याशी बोलणार नाही जर तुम्ही हातात हात नाही दिला तर. अहो शंभूराजे फसवलं तुमच्या आईने. त्यांनी शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देईल, अजून स्वराज्यच निर्माण नाही झालं आणि चालली का सई? महाराज सईबाईच्या बोलण्याला त्या सुवर्ण अक्षरात लिहिलेला शब्द इतिहासात सॅल्यूट आहे या शब्दाला. महाराणी सईबाई म्हणतात ओ शिवबाराजे महाराज साहेब अरे आम्ही नाही फसवलं तुम्हाला. आमचा प्राण चालला ना, आमचा श्वास चालला ना.
आम्ही साथ नाही दिली अशी वाटतं का? अहो साथ दिली आम्ही तुम्हाला. आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, तो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी काम करल. ओ संभाजी राजे, छावा आहात तुम्ही आमचे. छावा चुकत नाही बर का कुणासमोर. जगदंब शंभूराजे आबासाहेबांच्या पोटावर बसले, महाराजांना रडायला आलं. महाराज म्हणतात, आबासाहेब, आमची आई म्हणती माझा संभाजी छावा आहे. मग सांगा ना हा छावा कोण असतो? आई साहेब जिजाऊ म्हणतात, शंभूराजे, अरे ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. अरे छावा होता संभाजी राजा, कारण बाप होता सिंह शिवबा राजे. काय प्रसंग आहे महाराज. प्रसंगातलं एक एक पान पलटलं की अंगावर शहारे उभे राहतात. आमच्या डोळ्यातलं पाणी बघताय ना. मी एक मोठं वाक्य बोललो का नाही, मरताना हिंदू म्हणूनच मारणार. महाराज काय भूमी आहे, त्यागाची भूमी. शिवानंद बाबा महाराज एवढे बी हल्ले नाहीत बरं का. आई म्हणली ना छावा आहे, छावेनी ठरवलंच हा छावाच आहे. पकडले गेले असते का राजे? ए कुणाची मजा. आता कोणी उभा राहत नव्हतं महाराजांच्या समोर. कवी कलशबंद राजे, अरे पकडले गेलो आपण राजे. हे कवी, अरे कुणाची मजा आली या संभाजीला हात लावायची. फितुरी कोणी केली सज्जना हो, आपल्या माणसाने फितुरी केली. गणोजी म्यावना होता महाराजांचा सख्खा. गणोजीमुळे राजे पकडले गेले. 20 फुटावनी साखदंड पडले आणि कर कर भाव वाजत होते. 20 फुटावनी साखरदंड म्हणजे कशी असून दे बोली. अरे पैलवान होता गडी, शरीरयष्ट सांभाळली होती. मला या ठिकाणी चांगली हेल्थ आणि चांगली शरीरयष्टी सांभाळणाऱ्या मुलांचा फार अभिमान वाटतो. दत्ता भाऊ चांगले तब्येत या ठिकाणी निर्माण केली बरं का तुम्ही. आमच्या प्रवासामुळे आम्हाला हेल्थ नाही निर्माण राहत. 500 आणि 1000 किलोमीटरचा प्रवासी, आमचे डबेच आमच्या गाडीत येत, रोज बाहेरचं येणं जाणे. आम्हालाही वाटतं कधीतरी आम्ही निश्चिंत होऊन थोडं शांत बसावं. आमची बी आई वाट बघते, आई घरी, आमची बी म्हातारी घरी वाट बघते आमची. म्हणती बाबा कधी येणार आहे माझा. मला म्हणती कबीर महाराज जरा निहार बोला बरं का, लय परखड बोलायला लागलेत तुम्ही. आईला म्हणलं, आई ज्या दिवशी तुझं पोरगं जाईल ना त्या दिवशी हिंदू धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे, जगलो पाहिजे आम्ही धर्मासाठी. शिवानंद बाबा काही सप्त्यात माझ्या तारखा घेऊन कॅन्सल केल्या काही लोकांनी. ते म्हणले कमिटीतला एक माणूस म्हणला कबीर महाराजाचं कीर्तन नाही होऊन द्यायचं. म्हणले का? म्हणले मुसलमानाचा माणूस कशाला आणला? आम्ही काय इराण पाकिस्तानाहून आलोय का इकडं? आमच्या पिढ्या नाही तू इथल्या. माझे वडील कीर्तनकार आहेत, माझे आजोबा भजनात आहेत, 3री पिढी चालू आहे, माझी पुढची पिढी यातच असणार. मला जे सांगायचं तात्पर्य काय, ज्या कौतुकाने तुम्ही मला बोलवलं ना, मी या सगळ्या शिक्षक मंडळी असन या सगळ्यांना विनंती केली की तारखेची थोडी मिस्टेक झाली गाड्या थोडं बदलून, त्यांनी बी समजून घेतलं. पण मला वाटतच नाही आज गावात सप्ताहाचा पहिला दिवस जे वातावरण निर्माण झाले ना आता या क्षणाला, आई नुसते तुमच्या डोळ्यात पाणी नाही बरं का. आमची पोरं बी राजांवर लई प्रेम करतात. राजे नसते तर मानगुट्यावर तलवारी ठेवल्या असत्या तुमच्या माझ्या. तुम्हाला काय वाटतं कीर्तन होऊन दिली असती? तर कीर्तन नसती होऊन दिली. मी सांगितलं ना मंदिरातले देव शिवबा राजांमुळे शिल्लक आहेत. आपल्या कपाळावरचा हा गंध महाराजांमुळे शिल्लक आहे. भगव्यासाठी काम केलं महाराजांनी. शंभूराजे पकडले गेले. अहो एवढे बी अंग हालत नव्हतं महाराजांचं. या मातीतून फरफडत नेलं महाराजांना. उंटाला बांधून फरफडत नेलं आई शंभूराजांना. अरे कोण शंभूराजे? या जगातला अपराजित योद्धा, एक युद्धानं हरणारा राजा. त्याचं नाव या ठिकाणी रेकॉर्ड मध्ये लागले गेलंय, एक युद्धानं हरणारे राजे. उंटाला बांधून फरफडत नेलं. मला खरं सांगावं आई, उंटाला बांधून फरफडत नेलं किती जखमा झाल्या असत्या महाराजांना. हो कुठंतरी जाऊन मधीच ते उंट आणि ते थांबावं आणि शंभूराजे आजूबाजूला बघावेत. सोबत कवी कलशी. कवी कलश म्हणतो, राजे अरे डोळे पाणवताना कधीच बघितले नाही तू, आज या डोळ्याच्या कडा पाणवल्यावर का राजे? राजे म्हणतात, कवी अरे या पाना फुलांना माहितीच नाही र हा त्यांचा संभाजी पकडला गेलाय म्हणून.
अरे या नद्या नाल्यांना पूर आलाय, कवी ओरडून सांग हा त्यांचा संभाजी आहे. या गड किल्ल्यांची सैर केली ना, या गड किल्ल्यांच्या पायऱ्या सुन्न पडल्यात कवी. पुन्हा एकदा पदस्पर्श ठेवा बा आणि या गड किल्ल्यांना सांगावं, हे गड किल्ल्यांनो, अरे तुमचा संभाजी पकडला गेलाय. आज फसवलं कुणी माहितीये? आपल्या माणसानं. त्या गणोजीला म्हणा, या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर बर का गणोजी. एकदा बोलला असता तर सगळे किल्ले दिले असते. तू बोलला पाहिजे होतास गणोजी. त्या औरंगजेबाच्या हातात, अरे त्या औरंगजेबाची काय मजाल आहे गणोजी. हो कवी कलश, औरंगजेबाची मजाल नाही संभाजीराजाच्या समोर उभे राहायची. राहिला जरी असताना एका झपक्यात उलटा केला असता महाराजांनी औरंगजेब. लई खतरनाक होते महाराज. शरीरयष्टी देहबोली 20 फुटावनी जर साखदंड टाकून राजा पकडला गेला असेल, ज्यांची कुणाची हिंमत नाही महाराजांना हात लावायची, काय असेल राजा. प्रगल्भ महाराजांची डोळे बोलून आले. कवी म्हणतो, राजे उंटाला बांधलं त्यावेळेसच जखमा एवढ्या झालत्या. आणि मग आई आठवली महाराजांना. आई म्हणती, शंभूराजे हा जगदंब शब्द लय त्यागाचा आहे बर का. अडचणीच्या काळात स्मरण करा जगदंबेचं, धावून येईन तुमच्या अडचणीत. पुन्हा माग बघायचे राजे. काही म्हणतो, राजे माग का पाहता, का रडतं राजे. राजे म्हणतात, कवी अरे तो जंजिरा राहिला ना आपला. अरे जंजिरा म्हणजे स्वप्न माझ्या आई बापाचं. हो सजनाव, अरे शिद्दी पिळून टाकलेली महाराजांनी. शिद्दी असे थरथर कापत होते महाराजांच्या समोर. घेतलाच होता जंजिरा, हातातच आला होता. जंजिरा काय ते बुऱ्हाणपूर तिथं जाऊन उद्ध्वस्त केलं. एक पुरा शिल्लक ठेवला नव्हता. आणि मग औरंगजेब म्हणतो, अरे कोण हे संभाजी हुजूर, वो शिवा का बेटा है, छावा कहते उसको. हे क्या होता है छावा, जिसका बाप सिंह हो उसका छोकरा छावा, इसको छावा कहते हुजूर. मेरे गिरफ्त में चाहिए छावा, फिर हम देखेंगे कि सच में है क्या ये छावा. औरंगजेबाला परीक्षा घ्यायची महाराजांची आज. जंजिरा राहिला ना कवी. खरं सांगू का आई, 1 लाखातलं वाक्य बोलतो बर का. युद्ध एक बी हारले नाहीत महाराज. जंजिऱ्याची बात काय घेऊन बसला. अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती महाराजांची. अरे मजा आलंच नाही कुणाची उभी राहायची समोर. काय त्रास सहन केला हो बाबा. 40 दिवस डोक्यापासून नाकापर्यंत तलवारीने देव फाडला महाराजांचा. आई काय वाटलं असेल कातडी सोलताना महाराजांच्या अंगाला. तुमच्यासारखी आई या रक्ताच्या चिडकंड्यावर हळदी लावायला पाहिजे होती. सैतानांनी मिठाचं पाणी अंगावर ओतलं. जगदंब जगदंब. अहो पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असताना एखादा. मिठाचं पाणी अंगावर ओतल्यावर जखमेवर जागाच राहिली नव्हती, अंगावर जखम व्हायला. आता एवढे बी आले नाहीत महाराज. कवी म्हणतो, राजा काहीच होत नाही का रे. राजा म्हणतात, कवी अरे आई नाही का म्हणत संभाजी छावा आहे. आणि आज जर छावा झुकला ना, अरे संपला आपला हिंदू धर्म. औरंगजेब म्हणतो, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, हमें देखना है कैसे दिखता है. 8 साल का था, छोटा था तब देखा था उसको, अब 32 साल का हुआ है. ते सहकारी म्हणतात, हुजूर मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करून तुम्हाला. महाराष्ट्रातलं रक्त आहे लई भयानक आहे हुजूर. ए निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या संभाजी के ओर से हो. ते सहकार्याचं वाक्य लय आवडलं बरं का बाबा. ते सहकारी म्हणतात, हुजूर इस वक्त ना तो हम आपके तरफ से है और ना इस वक्त हम संभाजी के तरफ से. इस वक्त हम सच्चाई के तरफ से. और हुजूर सच कहूं क्या, सच्चाई ये है कि संभाजी छावा है हुजूर.
आणि मग केलं महाराजांना समोर उभं. रक्त ओकत होते डोळे, रक्तभमा लाल बुंद. मारुती रायांना जसा शेंदूर भासावा ना असा लालबुंद झाला होता राजाच. खरं सांगू का आई, मान खाली जात असलो मानेवर वार झाले म्हणल्यावर, पण आई म्हणती छाव आहे संभाजी. एवढी बी मान मारच खाली घेत नव्हती. असंच ताट करा. ये आंखें सताती है, देखो इसकी आंखें. अरे है क्या हम में से कोई ऐसा, ये अल्लाह ए परवरदिगार. अरे एक तो ऐसा संभाजी देते, हमारे जनान खाने में पूरी दुनिया पे राज करते. हम पूरी दुनिया पे राज करते. म्हणजे औरंगजेबाकडे एक बी नव्हता असा, लाखाला वारी होता ना. एक तो देते ऐसे संभाजी. क्यों नहीं पैदा होता अल्लाह ये संभाजी हमारे जनान खाने में. अरे औरंग्या तू काही यडपटेस का रे? तुझ्या जनान खानेमध्ये शंभूराजे जन्माला येते नव्हे. हे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती सजावा. महाराज मी ज्या भूमीतून येतो ना ती ऐतिहासिक भूमी, राजगड, कोंढाणा, किल्ले, सिंहगड. आज तानाजी मालुसरे सांगणार होतो आणि शेवटी 10 मिनिटाचा अफजल खान प्रसंग मांडणार होतो, पण आज मला संख्या पाहून या ठिकाणी आनंद वाटला. आता सहज मनात आला शंभूराजे सांगावेत. तानाजी मालुसरे म्हणजे एकाच झपक्यात उदयभान उडवला, राजांनी एकाच झपक्यात अफजल उडवला. मी सांगणार आहे, पण ज्यास पुन्हा कधी येईन तेव्हा परत एखाद्या तासाचा प्रसंग घेईन. आज पहिल्या दिवशी आलो, परत कधीतरी मध्ये येईन. महाराज अहो उदय भानाला एवढं बी आलून दिलं नाही मालुसरेंनी. कोण मालुसरे? राज आधी लगीन कोणाण्याचं आणि मग माझ्या रायबाच. आधी कोणाण्याचं लगीन लावू आणि मग रायबाचं बघू. पोराच्या लग्नाचा त्याग केला बरं का मालुसरेंनी. उदयभान उडावला, कोणाण्यावर भगवा फडकला, गवताची गंज पेटली, उदयभान फाडला आणि राजा म्हणतात गड आला, सिंह मात्र गेला. मालुसरे सिंहासारखा गेला. ही शेवटची 2-4 मिनिटं राहिलीत कीर्तनाला. मी थोडा जास्त वेळ घेतला, पण लांबून आलो म्हणून वेळ घेतला. एवढ्या लांबचा प्रवास केला ना मी 10-12 तासाचा, तर माझी इच्छा आहे मी 2 तास इथं कीर्तन केलं पाहिजे होतं, म्हणून या ठिकाणी थोडा वेळ घेतला. माझे बी पाय दुखतात महाराज आल्यापासून, पण तुमच्या डोळ्यातले अश्रू बघितले, तुमच्या चेहऱ्यावरचं जे चैतन्य बघितलं ना, आई रडल्या का नाही तुम्ही राजांसाठी? नव्हताच असा राजा कुठं. आमच्या पोरांच्या अंगावर शहारे आले का नाही? औरंगजेबाच्या समोर राजे उभे. ये आंखें सताती है, निकाल दो ये आंखें. अशा तप्त सळ्या होत्या हातात, सळ्या घेऊन आले. अहो लालबुंद सळ्या. कवी कलश म्हणतो राजे डोळे जा खाना राजे. राजे म्हणतात कवी अरे डोळे जाकल तो छावा कोणता? म्हण डोळे नाही जाकले बाबा महाराजांनी. डोळे उघडे होते आणि तप्त सळ्या डोळ्यात गेल्या. जगदंब जगदंब. जज्बा पसंद आया इसका. अहो जीप काढली नाही महाराजांची. जीप काढावी म्हणजे सोपं आहे का हो? टाचने टोचले तरी सोनत नाही मा. जबान काढतो इसकी. सिंहाच्या जबड्यात घालून हात आहे मोजुडी दात. जात सांगणारी वाघाची जीभ होती. निघेल का? नरडा नाक सोबत दाबलं तेव्हा जीभ निघली सबकनवार. आवाज आहे. डोळे मिटून घेतो तुमचा छावा. हाच तुमच्या बेठीला येतो. वार केले आबासाहेब या सैतानानं. नाही म्हणतील तुम्ही म्हणताना छावा आहे, मग छावा चुकणार नाही बरं का आबासाहेब. कवी कलश म्हणतो राजे महाराज. कवी कलश आणि शंभूराजांची मैत्री. अडचणीत मदत करणारे मित्र नाहीत, अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र कवी कलश आणि शंभूराजांसारखी मैत्री पाहिजे आपली. अशी मैत्री होती. हे शेवटचं 1-2 वाक्यां सेवेला पूर्ण विराम. हमने आंखें निकाल दी इसकी,
औरंगजेब बोलतो बर का, हमने आंखें निकाल दी इसकी. महाराज तुम्ही आम्ही सगळे छावा म्हणणार. त्याचं कारण काय, आमचा राजा आम्ही छावा म्हणणारच. मी मगाशी नाही का म्हणलो तुम्हाला, औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर. का माहिती का, ते कबरीतून उठून म्हणत असं हे संभाजीनगरी. औरंगजेब हा हे भयानक होते महाराज. कवी कलशाचा चेहरा फुलला आज महाराज. कवी कलश म्हणतो, राजे अरे औरंग्याने सिंहासन सोडलं आणि समोर येऊन बसलाय तुमच्या राजाने. अरे तुम हो सांझे क्या खूब लड़े हो जंग, ओ मेरे शंभू राजे देखिए अपना हिंदू धर्म और तुम्हारा शौर्य तखत त्याजे हे औरंग. औरंगजेबाने सिंहासन सोडलं आणि मग औरंगजेब म्हणतो, हमने आंखें निकाल दी इसकी. माझी एकच इच्छा आहे, हे कीर्तनातलं जर शेवटचं आजचं वाक्य असेल तर वाक्य पूर्ण झाल्यानंतर अखंड मंडपात धर्म मंडपात जेवढी माणसं आहेत सगळ्यांकडून एकदा टाळी आली पाहिजे आणि शेवटी नामस्मरण करताना आवाज आला पाहिजे. हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसके, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. ए संभाजी अरे तुम्हें डर नहीं लगता क्या. ते म्हणला मी फक्त माझ्या बापाला घाबरतो. राजे सांगतात, अरे औरंग्या अरे काय किस्सा कळंडातून तुला माहिती का कोण आहे मी. तुझी ती एक औलाद विजापूरून आलती अफजल खान, एका झपक्यात उडवला माझ्या बापाने त्याला. 7.5 फुटाचा होता अफजल, 2 माव शरीर, आई पहारवा कोलती ताकद आणि 5.5 फुटाच्या शुभा राजांच्या समोर उभा होता. आओ राजे आओ आओ हमारे गले लग जाओ. सय्यद बंडा घेतला अफजलनं, 9 फुटडी मारणारा, दानपट्टा फिरवणारा. कृष्णा भास्कर कुलकर्णी घेतला अफजलने हुशार कृष्णा भास्कर. मग राजेंनी घेतला जीवा महाला 10 फुटडी मारणारा आणि दानपट्टा चालवणारा संभाजी कावजी कोंढाळकर पैलवान. संभाजी अफजलला उडावला ना त्याला दारायचं बरं का तू. कसला आत्मविश्वास महाराजांना. तरुणांनो आत्मविश्वासानं जागा. असाध्य ते साध्य करीता असा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. महाराजांनी अभ्यास केला अफजल फाडताना सूक्ष्म नियोजन. महाराजांना माहिती होतं. महाराजांना बाप आठवला. महाराज म्हणतात माझ्या बापाने मला तलवार दिली नाही भेट. मी म्हणलं आबासाहेब वाघनख्या का दिल्या. आबासाहेब म्हणतात शिवबा राजे वाघनख्या कामाला येत्या संकटात, तलवार नाही यायची कधी कधी. बाप आठवला ना खरंच म्हणायचा बाप. हाव राजे हाव. आता मला राहुलं नाही दत्त भाऊ म्हणून अफजल फाडूनच जातो बरं का, नाही तर मला झोप लागायची नाही जात. लय खतरनाक होता. झालं म्हणजे 10 मिनिटात नाही फाडणार, 1 मिनिटात फाडायला लागतोय, एकाच झपक्यात उडवलेला. हाव राजे हाव हाव और हमारे गले लग जाओ. 5.5 फुटाचे राजांची पावलं चालायला लागली. अफजल खानाने मिठी मारली. कडकड 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 हडांचा आवाज आला. कडकड 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 हडांचा आवाज आला. आणि मग जगदंब जगदंब. अरे महाराज चुकले नाहीत. भगवा होता कमरेला, भगवा होता कमरेला. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे शान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान. अफजल खानाने राजांना मिठी मारली. या ठिकाणी आई जगदंबेने कौल दिला. मिठी सुटली. अफजल खानाने कटार काढली. सपकन वार केला. चिलकत होता अंगाला, काहीच नाही झालं. महाराजांनी वाघनख्या घेतली. हर 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 महादेवची शिवगर्जना झाली. सपकन अफजल खानाच्या पोटात घुसली आणि खपकन कोताला बाहेर काढला. दगा अरे दख्खन के शेर ने दगा किया कृष्णाजी सेल. आला कृष्णाजी उडी मारली. राजेच्या मस्तकावर वार केला. वार हुकला वार हुकला वार हुकला. राजे बनणार और पहिलं सय्यद बनणार. सय्यद बनणार उडा उशिवा की गर्दन. आला सय्यद बनणार 9 फुटडी मारली. राजेंची गर्दन होणार. राजे म्हणतात जीवा सेल. शिवा म्हणतो राजे अरे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आला जीवा 10 फुटडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरछावर उडवला आणि इतिहास घडवला. होता जीवा वाचला शिवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी
महाराज की जय भंगा औरंगजेब म्हणला हमने आंखें निकाल दी इसने आंखें नहीं झुकाई, हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए, हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए। ए अरे सच में छावा है, छावा शेर छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय श्री राम। जय श्री राम ज्ञानेश्वर